लवकरच सकाळी उठलो आणि गेलो धावायला. तर बघतोय तो व्ह्यू एकदम खतरनाक होता. तर बोललो तुम्हाला पण दाखव कॅमेऱ्यामध्ये. सगळीकडे धुका पडला होता. 10 किलोमीटर धावून पुढे गेलो तर पोचलो नदीवर. नदीवरचा बॅकग्राऊंड पण चांगला होता, तो पण दाखवला. नदीवर एकदम धुका उडतोय पुरा नदीमधून, असं धुवा धुवा आहे. नदीवरच व्हिडिओ काढत होतो तर विचार केला ब्लॉगिंग चालू करावं नवीन वर्षाला. तर ठरवलं घरी जायचं, फ्रेश व्हायचं आणि जायचं मुलगाच्या डोंगरावर खंडोबाच्या मंदिरात पाया पडायला. तर जाताना ते ब्लॉगिंग दाखवतो तुम्हाला. तर हे व्ह्यू एन्जॉय करा. पुढं गेलो, बघितलं गुरं चरत होती, कबूतर उडत होते, त्यांची पण व्हिडिओ काढली. घरी गेलो, बघतोय तर गाडी फुल माखलेली. तर तिला थोडी पुसून घेतली, स्वच्छ करून घेतली आणि निघालो दीदीला सोडायला स्कूलमध्ये. ती जरा ABCD पाठ घेतली. बघा कशी बोलते. तिने ABCD अर्धवट घालली आणि निघालो तिला स्कूलला सोडायला. स्कूलमध्ये तिला सोडली. तिथे मुलं खेळत होती खो खो, ते दाखवलं थोडंफार आणि निघालो मुलगावला आपल्या. थोडी गाडीवर बसून व्हिडिओ काढली. मुलगावला पोचल्यावर पहिले वडापाव खाल्ला, एकदम फ्रेश कांद्यासोबत. गेलो मुलगाच्या डोंगराच्या पायथ्याशी गेलो. तर कुत्री झोपली होती, त्यांना काही डिस्टर्ब नाही केली. गेलो सरळ मंदिरात. मंदिरात गेलो, आरती केली थोडी आणि पाया पडून गेलो. निघालो वरती जायला. 150 पायऱ्या चढलो. तिथं खंडोबाचं पाय होतं, तिथं पाया पडलो आणि निघालो वरती. अर्ध्या रस्त्यात गेलो तर मस्त व्ह्यू होता दोन्ही साईडून. एक साईडून मुलगाव दिसत होता, एक साईडून बदलापूर दिसत होता, एक साईडून मंदिर दिसत होता. त्याचा व्हिडिओ काढली. पायथ्याशी गेलो तर तिथं देवाचं काहीतरी होतं, त्या पाया पडलो आणि मंदिराचे व्हिडिओ काढत वरती चढत गेलो. वरती चढलो तर बघतो तर चाफ्याची फुलं होती, त्याची व्हिडिओ काढली. बघा तिथे चाफ्याची फुलं भारी दिसत आहेत. तिथं बघित होतो तर खारुताईंची खेळ चालू होते, त्याची व्हिडिओ काढली. बघा किती भारी खेळतात ते, टेन्शन फ्री, नो कमाई नो कुछ, जसं खाओ पिओ आणि सो और खेलो. त्याच्या पुढे गेलो मंदिराची नुसती व्हिडिओ काढत बसलो. बघा आता व्हिडिओज. व्हिडिओ 1% जरी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. पुढे बघा व्हिडिओ चांगली आहे. पाया पडून निघालो खाली तर बघितले तर हात पूर्ण पिवले झाले होते. हात तसेच ठेवले आणि निघालो खाली सरळ धावत परत. पुढं गेलो तिथं मस्त झाड होतं, त्याला फळं आली होती. त्या फळांचं नाव कमेंटमध्ये करा, त्यांना कोणा माहीत असेल त्यांनी.